क्यों आरोप लगाएंगे। अपने घर की इज्जत को लेके आता है तो बहुत मजबूरन आता है, और अब हम बहुत मजबूर हैं, लाचार हैं। नारायण त्रिपाठी हा माझा सासरा असून तो माझ्याकडे नाजायज संबंधाची मागणी करतोय अशी लाईव्ह माहिती देताना सून दिसते। नेमकं असं काय घडलं की तो चक्क अनेक सून असूनही याच सुनेकडे शारीरिक संबंधाची मागणी केली। याला कारण काय होतं ते पाहण्या अगोदर अलर्ट महाराष्ट्र न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। 30 वर्षीय महिला असून लग्नानंतर ती आपल्या सासरी राहत होती। सुरुवातीला हुंडा मागितलेला नव्हता, पण लग्न झाल्यानंतर सासरा पुन्हा हुंडा म्हणून शेत देण्याची मागणी मुलीच्या आईबाबाकडे करत होते, परंतु त्यांनी यास विरोध केला। त्यानंतर सासू आणि सासरे मिळून महिलेचा छळ करण्यास सुरुवात केली। महिलेचा पती सर्वात लहान मुलगा असून तो कंपनीत कामाला जात होता। त्याचे शिफ्टनुसार काम होते, त्यामुळे तो कधी रात्री तर कधी दिवसा घरी राहत असे। यावेळी सासू आपल्या मोठ्या मुलाकडे गेलेली। घरात सासरा आणि सून दोघेच होते। नवरा सकाळी लवकर कामाला गेला। यावेळी सासऱ्याने सुनेकडे पैसे मागितले। पैसे दे नाही तर माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव असं म्हणत प्रायव्हेट पार्ट दाखवत अंगावर आला। घाबरलेली सून चालाकी दाखवून मी मूत्र विसर्जन करून येते म्हणून बाहेर पडली आणि थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि आपल्या सासऱ्यावर केस केली। यानंतर पोलिसांनी चौकशी करून सासऱ्यावर कारवाई केली, परंतु ते जामिनावर बाहेर असून त्यांच्यावर खटला सुरू आहे असं महिला लाईव्ह बोलताना दिसते। महिलावरील अत्याचाराचं प्रमाण अधिक वाढताना दिसतंय, त्यामुळे महिलांनी सावधान राहा।